सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक. आणि आजचं पुष्प आहे सापडता सापडेना. 10 वर्षापूर्वींची गोष्ट. त्यावेळी ऑनलाईन ॲडमिशन्स होत नव्हत्या. आमच्या कॉलेजमध्ये 11वीच्या प्रवेशाची गडबड चालली होती. प्रवेशासाठी प्रचंड रांग होती. एक पालक आपल्या मुलीला घेऊन सकाळपासून रांगेत उभे होते. पालक म्हणजे मुलीचे वडील अत्यंत सुशिक्षित दिसत होते. त्यांचा नंबर आला. प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रं त्यांनी बॅगेत ठेवली. पण आता शाळा सोडल्याचा दाखला काही त्यांना बॅगेमध्ये सापडेना. त्यांच्या मागचे रांगेतले लोक ओरडू लागले. मग त्यांना बाजूला थांबायला लागलं. त्यांचा नंबर गेला. ते अधिकच गोंधळून गेले. मुलगीही रडवेली झाली होती. ते माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आले. मी म्हटलं, बॅग पुन्हा एकदा शांतपणे बघा. त्यांनी सगळी ब्रीफकेसच पालथी घेतली. अरे बापरे, तिच्यात असंख्य कागदपत्र होती. ऑफिसचे कागद, घरची बिलं, याद्या, पत्र, अर्ज, पाकीट. इतकंच नाही तर बँकेच्या फिक्स डिपॉझिट पावत्याही त्यात होत्या. ती बॅग बहुता 2-3 वर्षात तरी साफ केलेली नव्हती. निरुपयोगी आणि अत्यंत महत्त्वाची अशी सर्व कागदपत्रं एकत्रच अस्ताव्यस्त होती. या गोंधळात तो दाखला काही तोंड दाखवायला तयार नव्हता. मी म्हटलं, तुम्ही कदाचित घरी विसरला असाल. घरी जाऊन बॅगेतही नीट बघा आणि घरी बघून उद्या प्रवेश घ्यायला या. ते दोघेही प्रचंड टेन्शनमध्ये माझ्या ऑफिसातून बाहेर पडले. एकतर त्यांनी रजा घेतलेला दिवस वाया गेला होता आणि उद्या पुन्हा रजा घ्यावी लागणार होती. आणि दुसरं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला हा अतिशय महत्त्वाचा कागद कुठेतरी गहाळ झाला होता. आता तो कुठे मिळणार आणि प्रवेशाचं काय होणार असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. दुसऱ्या दिवशी दोघेही माझ्या ऑफिसमध्ये परत आले. सांगत होते, घरी गेल्यावर बॅगमधला प्रत्येक कागद उघडून पाहिला तर एका मोठ्या कागदाच्या घडीत तो दाखला सापडला. त्यांची ॲडमिशन लगेच झाली. पण 2 तासांच्या कामाला त्यांना 2 दिवस लागले. शिवाय मनस्ताप झाला तो वेगळाच. कशामुळं बरं झालं हे? अर्थात उत्तर हेच होतं की त्यांच्या बॅगेत असलेलं क्लटर. 2 वर्षांचे असंख्य कागद तिथे कोंबलेले, नको असलेले कागद टाकून दिलेले नव्हते. असं सगळं झाल्यामुळे हे झालं होतं. हे असंच क्लटर असतं आपल्या सर्वांच्या घरात, सभोवतालच्या परिसरात, कारमध्ये, ऑफिसमध्ये, टेबलावर, कपाटात, पर्समध्ये, कम्प्युटरमध्ये आणि हो, मोबाईल फोनमध्ये सुद्धा. इतकंच नाही तर आपल्या मनात सुद्धा. आणि हे क्लटरच सगळीकडे आपल्या खांद्यावर आणि मनावर ओझं देत राहतं. याचा परिणाम आपल्या कामावरच नाही तर जीवनावरही होत असतो. आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात विकत घेतलेली सर्वात जास्त किमती वस्तू ही आपलं घरच असते, म्हणजेच त्यातील जागा असते. मग अशा अतिमौल्यवान जागेत निरुपयोगी वस्तू ठेवायच्या का? आज शास्त्रज्ञांना समजलं आहे, आपल्या या पसाऱ्याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. स्वच्छ मन हे समस्याविरहित असतं. तशीच मोकळी जागा ही मोकळ्या स्वच्छ मनासारखी असते. बहुतेक वेळा आजूबाजूची अडगळ, अव्यवस्था ही मनाला अव्यवस्थित करते, गोंधळून टाकते. मन आणि शरीर रिलॅक्स किंवा तणावमुक्त करणं हे स्वच्छ, मोकळ्या, नीटनेटक्या जागेतच अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपण सर्वात जास्त रिलॅक्स कुठे होऊ शकतो बरं? स्वच्छ, हवेशीर, मोकळ्या, अडगळ नसलेल्या जागेतच ना. शांत आणि शिथिल मनातच नवीन विचार आणि चांगल्या कल्पना येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे या क्लटरमध्ये आपण बऱ्याचशा जुन्या पण आता आणि पुढेही न लागणाऱ्या वस्तू ठेवून देतो. मग बऱ्याच वेळा आपलं मनही अशा जुन्या गोष्टीतच रेंगाळत राहतं. या वस्तूंशी संबंधित आठवणी सुखद असतीलच असं नाही. आणि जर त्या कटू किंवा दुःखद असतील तर अशा वस्तू काढून टाकायला उशीर करायलाच नको. म्हणजे मनातील जुने विचार जाऊन
वर्तमानात आनंदानं जगण्यास नवे विचार मनात येऊ शकतील. रोज लागणाऱ्या कम्प्युटर किंवा मोबाईल फोनमध्ये डेटा नुसता भरत गेलो तर मेमरी कार्ड बिचारं किती ताणलं जाणार. शेवटी ते काम करायचं थांबणारच ना. तसंच मनातही असे निरर्थक निरुपयोगी विचार साठून राहिले तर तेही थकणारच. तिसरी गोष्ट अशी की घरातल्या आणि ऑफिसमधल्या वस्तू आपापली जागा सोडून जशा इकडे तिकडे धावतात पसरतात तसंच आपलं मनही इकडून तिकडे धावत असतं. मात्र ध्येयवादी एकाग्र किंवा तल्लीन झालेलं मन हे मनाच्या ऊर्जेचा शक्तीचा एक मोठा स्रोत किंवा सोर्स असतं. याचंच एक सुंदर उदाहरण आठवलं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की सूर्याचे विखुरलेले लक्षावधी किरण जी उष्णता निर्माण करू शकत नाहीत तेच किरण लहानशा बहिर्गोल भिंगावर पडून त्यातून जाऊन एकत्रित होऊन प्रचंड उष्णता निर्माण करतात आणि त्यातील खाली ठेवलेला कागद भुरकन पेट घेतो. मनाची ऊर्जा शक्ती एनर्जी अशीच विखुरलेली असते. ती एका बिंदूवर एखाद्या कार्यावर स्थिर झाली तर मनाला प्रचंड शक्ती मिळू शकते आणि आपल्याजवळचं क्लटर काढलं तर ही प्रचंड ऊर्जा मिळवायला निश्चितच मदत होईल. तर अशी ही क्लटरची गोष्ट. आपल्या मनातनं पण हे सगळं क्लटर आपण काढून टाकलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळच्या वेळेला सापडतील. मग ते आपल्याला होणारे विविध भाव असोत आनंद राग किंवा हर्ष किंवा असे अनेक कितीतरी विभाव असतात आपल्या मनामध्ये किंवा एकमेकांच्याबद्दलचं वाटणारं प्रेम असतं. हे सगळं आपल्याला पटकन सापडेल. तर मन साफ करायला शिका. उद्या आपण अशाच दुसऱ्या एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.